पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि पूर्णपणे वाहतूक जे ठप्प झालेलं आहे। आपल्यासोबत जे सध्या हायवे प्राधिकरणाचे जे सध्या काम केलं जातं आणि ते काम चालू आहे तिथले मॅनेजर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कधी दरड कोसळली आणि कधीपासून वाहतूक बंद आहे? सकाळी 8:30 ते 9च्या आसपास बातमी आली, त्याच्यानंतर आम्ही आमची टीम लावून सुरुवात केली काढायला। तर जास्त प्रमाणात असल्यामुळे अजून 1-2-3 तास लागतील। पण दरड कोसळण्याचं नेमकं कारण काय? नेमकं काय? जास्त पाऊस आणि तिथं जे मलबा आहे तो मलबाच खाली आलाय फक्त। पण ते चुकीच्या पद्धतीने कटिंग केलं असं वाटत नाही तुम्हाला? नाही, कारण काय सांगतो, तिथं त्यावेळी की नाही हाईट बघा ना सर, तिथली हाईट जास्त असल्यामुळे मशीन पण वर घालू शकत नाही आपण। मग ते मोठ्या मशीनने जास्त चुकीच्या पद्धतीने कटिंग झाल्यामुळे ते मलबा खाली आला ना? नाही, पाऊस जास्त झाल्यामुळे तो खाली आला सर। पाऊस तर कोकणात पडणारच ना? हो, त्याच्यामुळेच ना, ह्याच्या आधी पण होतच होतं ना साहेब। नाही, पण ते चुकीच्या पद्धतीने कटिंग झालेलं दिसतंय ना, तुम्ही बघितलं तर लक्षात येईल ना तुमच्या? नाही, बघा की ते कटिंग बघा ना कसं आहे, तुम्हीच बघा तिकडे जरा घ्या साहेब, ते कटिंग पण बघा ना। किती वेळापासून वाहतूक बंद आहे इथून? साधारणतः 9 वाजल्यापासून मी दोन्ही चौकीवर फोन करून सांगितलं की थोडं ट्रॅफिक थांबवा। तर किती तास झाले साधारणतः? साहेब जवळजवळ 5-5.5 तास झालं साहेब। बघा, ह्या करूळ घाटामध्ये मलबा पडल्यानंतर जवळपास 5-5.5 तासापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पण मात्र हे जे पूर्णपणे जो आहे तो पाहिल्यानंतर लक्षात येईल, पण हायवे प्राधिकरणाच्या चुकीच्या पद्धतीने कटिंग झाल्यामुळे हे मलबा पूर्णपणे खाली आलेला आहे। पण मात्र हायवे प्राधिकरण मात्र कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, कारण पाऊस जास्त पडल्यामुळं हा मलबा खाली आल्याचं सांगितलं जात आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।